हा कोण? अरे बोलत का नाहीस? शब्द हरवल्यासारखा फिरतोस. चेहऱ्यावर फासलेल्या या पांढऱ्या रंगामागे तुझा खरा रंग काय आहे? मुंबई शहरातलं हे छोटंसं घर, त्यात एक मोठा माणूस आणि त्याची ओळख शेजारच्या लोणकरांची मुलं याला जोकर समजतात. इतरांना काय वाटतं काय माहित. 30 वर्ष झाले येऊन. इकडे दुकानात स्वप्न विकत मिळतात माहित होतं, पण त्यांची किंमत काय? हा बाबा, काय करता आपण? सर हा माईम करतो. माईम? हो सर, माईम म्हणजे ते असतं ना, काही न बोलता ऍक्टिंग करतात. न बोलता? अरे पण मग लोकांना कळणार कसं? काहीतरी करतात असे हातवारे करून. शब्दांपलीकडे होता तो. आणि यांना समजण्यासाठी जे शब्द लागतात ते त्याच्याकडे नव्हते. त्याच्या गावाचा तो स्टार होता. त्याचे सगळे शब्द त्यांना स्पष्ट ऐकू गेले. जुन्या विचारांची लहर आली की तो वाहून जातो आणि मग असाच कुठच्या तरी आठवणीच्या किनाऱ्यावर सापडतो, निराश. अरे एक सांगा ना, जोकर नेहमी इतर प्रदर्शनाच्या अधूनमधूनच का येत असतो? मुख्य भूमिकेत का नसतो? रोमांचच्या शोधात आपण या सर्कसला आलो. काय करायचं त्या नसत्या विनोदाचं, हो ना? तो राहिला बाजूला. या शहरात ना जीवाला सगळ्याचा धोका असतो. ट्रॅफिक, प्रदूषण, पॅन्ट शर्टातले चोर. मरण मात्र निराशेच्या टोकावरच मिळतं. पहिले काही वर्ष या शहराने त्याचं तोंड उघडं पाडलं होतं. त्याची चव समजण्यातच काही वर्ष गेली. भांडला तो आपल्या तऱ्हेने, बदल आणायचा प्रयत्नही केला, पण शेवटी तोंडात घेतलेला घास गिळावाच लागतो ना. लग्नात वगैरे जमेल का तुमचं हे माईम? अच्छा, डोहाळ जेवण, बर्थडे पार्टी. अच्छा चला नेक्स्ट. हा काळच नाही हो कलेसाठी. प्रेक्षकांना कोलेस्ट्रॉल युक्त हॅपी मील पाहिजे. सेल्फीसाठी फक्त जोकराचा पुतळा. अशा वेळी तीच एकुलती एक प्रेक्षक. टिफिन सर्व्हिस आहे तिचा. सगळ्यांना घरगुती डबे पोचवून त्याचं पोट भरते. खरं तर भुकेने कोण मरत नाही. 2 वेळचं जेवण सहज मिळून जातं. पण हे जेवण कमवायला जे करावं लागतं ना, त्यात अर्धमरण येऊन जातं. या शहरात ना काही लोकांनाच स्वप्नाचं भाडं देता येत असतं, दुसऱ्यांना किंमतच नसते. पहिल्या गटातून दुसऱ्यात केव्हा फेकला गेला त्याला कळलंच नाही. शरीर नाजूक झालं. वादळात सापडलेल्या झाडासारखी त्याची पानं पडू लागली. तरी आत्मा लहान मुलाचा, हट्टी, पळायला बघतो. रंगमंचावर खेळ मांडतो. प्रेक्षकांच्या भावनांशी खेळतो. त्याला तुमचं बेफिकीर हास्य हवं, तुमचे अश्रू हवे, तुमच्या टाळ्यांची गजगजाट हवी. तोडके मोडके का नव्हे, त्याने त्याचे पंख पसारले आहेत उडण्यासाठी.